नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनेलवर, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. आता याच्यामध्ये आपण चेंजेस करत आहोत काय तर हा जो आपला चॅनेल आहे मराठी क्लासेस विथ राधिका, याच्यावरती फक्त जे वेगवेगळे पाठ्यपुस्तक असणार आहे त्यामध्ये लेसन्स आणि क्वेश्चन आन्सर्स येणार आहेत. आणि मराठी ग्रामरसाठी मी एक वेगळा चॅनेल केलेला आहे, कारण बऱ्याच वेळेस असं काय होत होतं की काही मुलांना फक्त ग्रामर शिकायचं होतं, तर ती पण मुलं याच्यावरती ऍड होत होती, आणि काही मुलांना फक्त क्वेश्चन आन्सर्स होते तर ती पण मुलं याच्यावर ऍड होत होते. त्यामुळे ते आपले व्हिडिओ तेवढे व्हायरल होत नव्हते, आणि ज्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा त्यांना ते व्हिडिओ भेटत पण नव्हते. त्यामुळे आपण आता हे दोन्ही चॅनल आहेत ते सेपरेट करतोय. आता दुसरा आपला चॅनल आहे मराठी ग्रामर विथ राधिका, आणि हा आपला असणार आहे की मराठी क्लासेस विथ राधिका, ज्याच्यामध्ये फक्त आपण वेगवेगळे जे पाठ्यपुस्तक आहेत त्याचे लेसन्स करणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत की 7th स्टँडर्डचा माऊली पाठ्यपुस्तकामध्ये 9th नंबरचा जो लेसन आहे बदलते विचार. आज या लेसन मध्ये आपण लेसन पूर्ण एक्सप्लेन करून घेणार आहोत, आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे आता लेसनचे नाव काय आहे आपलं, तर बदलते विचार. म्हणजे विचार माणसाचे कसे, प्रत्येकाचे विचार हे कसे वेगवेगळे असतात हे आपल्याला या स्टोरी मधून समजतं. एक राजा होता, त्याला सुंदर इमारती बनवण्याची आवड होती. म्हणजे एकेकाळी एका राज्यामध्ये एक राजा होता, आणि त्याला खूप छान छान इमारती म्हणजेच काय तर बिल्डिंग्स बनवण्याची आवड होती. म्हणजे त्याची हॉबी काय होती, तर वेगवेगळ्या बिल्डिंग्स तयार करणं. त्याच्या राज्यात चारही बाजूला मोठ्या इमारती होत्या, आणि त्याने असं केलं होतं की त्याचं जे राज्य आहे जेवढ्यापर्यंत पसरलेलं आहे तेवढ्यापर्यंत त्याच्या राज्यात खूप मोठमोठ्या अशा इमारती म्हणजेच बिल्डिंग्स बांधलेल्या होत्या. राजाने कुशल कारागिरांना आपल्या राज्यात बोलवले, जेणेकरून सुंदर इमारतींची निर्मिती करता येईल. कुशल कारागीर म्हणजे जे बिल्डिंग बनवण्यात एक्सपर्ट असे आहेत, तसे जे जे एक्सपर्ट लोक आहेत जे बिल्डिंग बनवण्यासाठी योग्य आहेत अशा सर्व कारागिरांना म्हणजे कामगारांना, किंवा जे बिल्डिंग बनवण्याची कामं घेतात, जे म्हणजे काय बोलणार की बिल्डर्स वगैरे असतील, त्यांना सगळ्यांना जे जे बेस्ट क्वालिटीचे आहेत त्यांना बोलवण्यात आलं. या शिल्पकारांमध्ये एक अत्यंत अनुभवी शिल्पकार होता, आणि अशा शिल्पकारांमध्ये एक अनुभव म्हणजेच काय, त्याच्याकडे खूप सारा एक्सपिरियन्स असणारा एक शिल्पकार होता. तो आता वृद्ध झाला होता. म्हणजेच काय, वृद्ध म्हणजे काय, तर तो म्हातारा झाला होता, त्याचं आता वय झालं होतं. त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या कलेचा वापर करून उत्कृष्ट इमारती बांधल्या होत्या, आणि खूप वर्षांपासून तो हे काम करत होता, आणि त्याने त्याच्या कलेचा म्हणजे त्याच्या आतमध्ये जी काही क्वालिटी आहे त्याचा यूज करून त्याने सुंदरच सुंदर अशा बिल्डिंग उभ्या केलेल्या होत्या. राजा त्यांना शिल्पकार श्रेष्ठ म्हणून बोलावत असे. श्रेष्ठ याचा अर्थ आहे की सर्वोच्च, खूप मोठा असा शिल्पकार. म्हणजेच काय, ज्याचं जे ज्ञान आहे हे सगळ्यात उत्तम आहे, सगळ्यात वरच्या क्वालिटीचं आहे. म्हणजेच काय, तर तो श्रेष्ठ होता, सर्वात सर्वोच्च म्हणजे एक्सलंट असं होतं. एके दिवशी शिल्पकार श्रेष्ठांनी राजाला सांगितले, महाराज, मी आयुष्यभर राज्याची सेवा केली, पण आता मी वृद्ध झालो आहे, तरी मला राज्यसेवेतून मुक्त करावं. मग एके दिवशी हे जे शिल्पकार श्रेष्ठ आहेत हे राजांना काय म्हणतात, तर राजा, मी खूप वर्ष तुमच्या राज्याची सेवा केली आहे, आणि आता मला ह्या सेवेतून मुक्त करायचं, म्हणजेच त्या मला रिटायरमेंट घ्यायचं. आता बस, मला याच्या पुढे मला काम नाही करू शकत मी, किंवा मला करायचं नाहीये. मग त्याच्यावर राजा काय म्हणतो, राजाने त्यांना सांगितलं, शिल्पकार श्रेष्ठ, तुम्हाला सेवानिवृत्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. सेवानिवृत्त म्हणजेच काय, तर रिटायरमेंट घेणं. तर तुम्ही सुद्धा रिटायर्ड होऊ शकता, तुम्हाला हे घेण्याचा म्हणजे रिटायरमेंट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यापूर्वी माझी एक इच्छा आहे, माझ्यासाठी तुम्ही अशी इमारत बनवा जी सर्व इमारतींमध्ये श्रेष्ठ असेल. पण तुम्ही रिटायरमेंट घ्यायच्या अगोदर माझी एक इच्छा आहे की तुम्ही अशी एक इमारत म्हणजे बिल्डिंग्स तयार करा जी आतापर्यंत तुम्ही जेवढ्या बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये श्रेष्ठ असेल. म्हणजे अशी कोणतीच इमारत नसेल की अगोदर तुम्ही बनवली आहे. सो ही काय असणार आहे की सर्वोत्तम असणार आहे. म्हणजे हिच्यासारखी इमारत आजपर्यंत कोणी तयार केली नसेल, अशी इमारत म्हणजेच बिल्डिंग्स तयार करा. ते वृद्ध शिल्पकार अशी इमारत बनवण्यात व्यग्र झाले. व्यग्र होणं म्हणजे काय, व्यस्त होणं, त्याच्यामध्ये गुंतून जाणं. राजाला त्या उत्कृष्टतेची आणि श्रेष्ठतेची अपेक्षा होती, ती त्यांनी लक्षात न घेता कशी तरी इमारत पूर्ण केली. मग आता राजाला काय वाटत होतं की आता शिल्पकारांना सांगितलं की खूप सुंदर इमारत तयार करा, म्हणून राजांना असं वाटत होतं की ते छान इमारत तयार करतील. पण शिल्पकारांनी काय केलं की त्यांना जशी हवी होती तशी इमारत नाही तयार केली. चला, राजाने मला सांगितलं आहे ना, एक इमारत तर करायची आहे, श्रेष्ठ काय असं असं विचार करून ते कशी तरी एक इमारत ते पूर्ण करून टाकतात.
आणि पुन्हा एके दिवशी राजाला विनंती केली, महाराज, मी तुमच्या इच्छेप्रमाणे नवी इमारत बनवली आहे, आता मला राज्याच्या सेवेतून मुक्त करावं. मग राजाला ते काय म्हणतात शिल्पकार श्रेष्ठ, की तुम्ही जे सांगितलं होतं त्या पद्धतीने मी एक इमारत केलेली आहे आणि ही तुम्हाला घ्या आणि आता मला राज्य सेवेतून मुक्त करा, म्हणजेच काय तर मला रिटायरमेंट द्या. पण त्यांनी केली होती का? म्हणजे जशी ज्या क्वालिटीची इमारत म्हणजे बिल्डिंग बनवायला सांगितली होती राजाने तशी न करता चला बनवायला सांगितले अशा उद्देशाने त्यांनी ती इमारत तयार केली होती, म्हणजे ती उत्कृष्ट क्वालिटीची अशी नव्हती. राजा म्हणाला, आजपासून तुम्ही राज्याच्या सेवेतून मुक्त झालात. मग राजा काय म्हणतात की हा आता झालं, तुमचं काम झालेलं आहे आणि आजपासून तुम्ही हे जे राज्यसेवा करायची आहे म्हणजे या कामातून तुम्ही आता मुक्त आहात. मी तुमचा विशेष सत्कार करू इच्छितो, म्हणजेच आता मला तुमचा एक सत्कार करायचा आहे, म्हणजे तुमचं अभिनंदन करायचं आहे. त्यासाठी मी तुमच्याकडून ही खास इमारत बनवून घेतली, जेणेकरून पुरस्कार म्हणून मी तुम्हाला देऊ शकेल. मग आता ही इमारत कशासाठी बनवली होती? राजाने स्वतःसाठी बनवली होती का? तर नाही, ही इमारत त्या श्रेष्ठ शिल्पकारांना गिफ्ट किंवा एक अवॉर्ड टाईप, पुरस्कार म्हणजेच काय तर अवॉर्ड म्हणून त्यांना ती इमारत त्या श्रेष्ठ शिल्पकारालाच द्यायची होती, म्हणून ती त्यांनी त्याच्याकडून बनवून घेतली होती. पण हे श्रेष्ठ शिल्पकारांना माहिती नव्हतं. म्हणजेच काय, इथे समजतं की दोघांच्या विचारांमध्ये किती फरक आहे. राजाचा विचार हा होता की ही जी सुंदर इमारत आहे ही कोणाला गिफ्ट करायची किंवा अवॉर्ड म्हणून द्यायची आहे, तर शिल्पकारांना. आणि शिल्पकारांना असं वाटलं की आता मी राज्यसेवेतून रिटायर्ड होतोय, मग ह्याच्या पुढे मी बनवू शकणार नाही, म्हणून राजाला माझ्याकडून अजून एका इमारतीची अपेक्षा आहे. अशा उद्देशाने त्यांनी कशी तरी एक इमारत पूर्ण करून राजाच्या हातामध्ये सोपवली होती. शिल्पकाराला हे ऐकून आनंद झाला, पण तेव्हाच त्याला जाणवले की आपण हे काम मन लावून केलेले नाही. आता त्यांना समजलं की ठीक आहे, ही इमारत मला भेटली म्हणून थोडं त्यांना म्हणजे पहिल्यांदा तर खूप आनंद झाला, पण तेव्हा त्यांना जाणवलं, म्हणजे कसं असतं ना की आपण एखादं काम करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला नसतं माहिती की आपण ते काम कसं केलंय, पण ते आपल्याला माहिती असतं की आपण ते काम किती मन लावून केलं आहे किंवा किती एकनिष्ठतेने केलेलं आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना ते मनापासून केलं पाहिजे, कारण त्याच्या मागचा प्रत्येकाचा उद्देश किंवा विचार हे आपल्याला माहिती असतात, म्हणजे जो व्यक्ती काम करणार आहे त्याला माहिती असतं. सो आपण हे काम मन लावून केलं, म्हणजे हे मनापासून त्यांनी केलेलं होतं का? तर अजिबात नाही. या इमारतीत अनेक उणिवा आहेत, म्हणजे ही जी बिल्डिंग तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये उणिवा म्हणजे खूप साऱ्या कमिया आहेत, म्हणजेच काय तर प्रॉब्लेम्स आहेत जे शिल्पकारांनी म्हणजे काय पूर्ण केलेलेच नाही, तर खूप साऱ्या मिस्टेक्स असणार आहेत, कमिया असणार आहेत त्याच्यामध्ये. आपली सेवानिवृत्तीची अवस्था ही अशी असू शकते. मग त्यांना हे जाणवलं की माझी जेव्हा सेवानिवृत्ती म्हणजे माझे रिटायरमेंट होणार आहे त्यानंतर माझी सुद्धा अवस्था म्हणजे माझी सुद्धा जी सिच्युएशन आहे ही अशाच प्रकारची असू शकते. म्हणूनच आपल्यातील श्रेष्ठतेकडे दुर्लक्ष न करता आपले काम मनापासून आणि सर्वोत्कृष्ट करण्यावर भर द्या. मग ह्या स्टोरी मधनं तुम्हाला काय समजलं, तर आपल्याकडे जी श्रेष्ठता आहे म्हणजे आपल्याकडे जी क्वालिटी आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष म्हणजे इग्नोर करून आपण एखादं काम मनापासून आणि सर्वोत्कृष्ट करण्यावर भर द्या. म्हणजेच काय, तर आपल्याकडे जी काही क्वालिटी आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही करायचं आहे. दुर्लक्ष न करता जी क्वालिटी आहे त्याचा पुरेपूर यूज करून जे काही काम आपण करणार आहोत ते मनापासून आणि सर्वात सुंदर कसं होईल याच्यावरती भर दिला पाहिजे. कारण आपले काम हाच आपल्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो, म्हणजे आपण जे मनापासून काम करतो तोच आपल्यासाठी सर्वात मोठा अवॉर्ड असतो. कामाबद्दलची चीड किंवा अनुत्साह यामुळे आपला हा पुरस्कार गमावू शकतो. म्हणजे जर कामाबद्दल आपल्याला चीड म्हणजेच काय तर राग असेल किंवा अनुत्साह म्हणजे आपण एखादं काम आनंदाने करत नसेल, तर त्यामुळे आपला हा जो मिळणारा पुरस्कार आहे हा आपल्यापासून दूर जाऊ शकतो. अशा प्रकारची ही आपल्याला स्टोरी सांगितलेली आहे. म्हणजेच काय, एक म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला शिकण्यासारखं हेच आहे की जे पण काम तुम्ही करणार आहात ते मनापासून करा. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की मी हे काम केलं तर समोरच्याने माझी तारीफ केली पाहिजे, तर असं नाही. समोरच्याच्या तारीफेपेक्षा जेव्हा तुमच्या मनाला त्याचा आनंद होणार आहे, हाच तुमच्यासाठी सर्वात मोठं त्याचं गिफ्ट असणार आहे, पुरस्कार असणार आहे, अवॉर्ड असणार आहे. अशा प्रकारची ही स्टोरी होते. आय होप तुम्हाला हा लेसन आवडला असेल. जर लेसन आवडला असेल, माझं शिकवलेलं जर तुम्हाला समजत असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारच्या पाठ्यपुस्तकामधले लेसन आपण बघणार आहोत, जसं की सुलभ भारती आहे, सप्तरंग आहे, माऊली आहे. तर चला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक बाय बाय.